आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पैठण शहरासह ग्रामीण भागात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यात कांदा, केळीचा अधिक समावेश असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे. विशेष म्हणजे 100 एकरांच्या वर केळीचं पीक आडवं झालंय. शिवाय काढून ठेवलेला अनेक शेतकऱ्यांचा कांदाही या पावसामुळे भिजलाय. बीड जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसानं अनेक भागांत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून वादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. आंबा, लिंबू, संत्रा, डाळिंब, केळी, पपई अशा फळबागा जमीनदोस्त झाल्यात. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना रद्द करताना राज्यातील कृषी क्षेत्रात दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. या भांडवली गुंतवणूक योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निश्चित करण्याकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे. मराठवाड्यात खरीपात मका पिकाचं क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 2.25 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मका लागवडीची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मक्याचे सुमारे 9,990 क्विंटल बियाणं विकलं गेलंय. बाजारपेठ व दरातील सातत्यानं मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कीटकनाशक तसेच तणनाशकांच्या फवारणीमुळे विषयुक्त झाल्याच्या कारणात मध्य प्रदेश सरकारनं हमीभावानं मुगाच्या खरेदीस नकार दिलाय. या विरोधात मध्य प्रदेशमध्ये शेतकरी संघटनांच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाते. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी हमीभावानं नाही परंतु पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून पारदर्शीपणे बाजार समिती परिसरात मुगाची खरेदी केली जाईल असं जाहीर केलंय. तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजनेच्या सामंजस्य करारावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भोपाळ येथे नुकतीच स्वाक्षरी केली आहे. राज्यातील जळगाव, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या खारपाण पट्ट्यातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची समस्या सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. श्रीगोंदा शहराजवळील भोळे वस्ती रस्त्यावरील शेतकरी संपत कोथिंबिरे आणि त्यांचा मुलगा ओम कोथिंबिरे यांनी जांभूळ शेतीतून उल्लेखनीय यश मिळवले. एका एकरात 250 जांभळाच्या झाडांपासून त्यांनी वार्षिक 15 ते 20 टन उत्पादन मिळवलंय आणि यंदा 300 रुपये प्रति किलोचा उच्चांकी भाव मिळाल्यानं त्यांचं उत्पन्न लक्षणीय वाढलंय. पुणे बाजार समितीमध्ये बाजार शुल्क लपवालपवी आणि चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा असताना मात्र आता सेस चोरीवर शिक्कामोर्तब झाले. नुकत्याच सुरू केलेल्या दप्तर तपासणीमध्ये फळ विभागातील एका व्यापाऱ्याच्या दप्तर तपासणीमध्ये 8 लाखांची सेस चोरी उघड झाली आहे. आणि या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.